बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आजपासून आपण आपल्या 12चा सिलेबस शिकणार आहोत. आपल्या 12च्या सिलेबसमध्ये टोटल आपल्याला 15 चॅप्टर दिलेले आहेत. त्याच्यापैकी जे पहिले 2 चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शनचा स्टडी करायचा आहे. त्यामध्ये जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्लॅंटमध्ये होणारं रिप्रोडक्शन शिकायचं आहे. त्यानंतर जो दुसरा चॅप्टर आपल्याला दिलेला आहे त्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला ॲनिमलमध्ये होणारं रिप्रोडक्शनचा स्टडी करायचा आहे. तर आपल्याला आता सगळ्यात आधी जो पहिला चॅप्टर आपण शिकणार, ज्या पहिल्या चॅप्टरचा आपल्याला स्टडी करायचा आहे तो चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आता या चॅप्टरच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला जे लोअर प्लांट्स आहेत आणि जे हायर प्लांट्स आहेत त्यांच्यामधले होणारं रिप्रोडक्शन आपल्याला शिकायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण जे लोअर प्लांट आहेत जसं की थॅलोफाइट असेल, ब्रायोफाइट असेल, यांच्यामध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होते हे आपण सगळ्यात आधी शिकणार. आणि त्यानंतर मग जे हायर प्लांट्स आहेत जसे की एंजिओस्पर्म, ज्याला आपण फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणतो, त्या फ्लॉवरिंग प्लांटमध्ये त्या एंजिओस्पर्म मध्ये होणारं रिप्रोडक्शन आपल्याला शिकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बाळांनो हे सगळं काही स्टेप बाय स्टेप करत शिकायचं आहे. त्याच्या अगोदर बघा की जे रिप्रोडक्शन हा जो वर्ड आहे तुम्ही बऱ्याचदा ऐकता बाळांनो. रिप्रोडक्शन आपल्याला माहित सुद्धा असते. रिप्रोडक्शन जे आहे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी म्हणून ओळखल्या जाते. जे सजीव आहेत त्या सजीवांचा हा एक महत्वाचा गुणधर्म म्हणून हा ओळखला जातो. या पृथ्वीवर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील ते सगळेच रिप्रोडक्शन करतात. ते प्लांट असो की ॲनिमल असो, ते युनिसेल्युलर असो, मल्टीसेल्युलर असो, तो एक बॅक्टेरिया असो की ह्युमन असो, माणसं असो, आपण असो, आपण प्रत्येक जण या पृथ्वीवरचा रिप्रोडक्शन करत असतो. आता या रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय दिलेली आहे? रिप्रोडक्शन तर आपल्याला माहिती आहे काय रिप्रोडक्शन, पण एक सायंटिफिक काय डेफिनेशन आपल्याला दिली आहे रिप्रोडक्शनची, ती डेफिनेशन आधी आपण बघू. काय दिली आपल्याला रिप्रोडक्शन बद्दल काय सांगितलेलं आहे? काय सांगते डेफिनेशन? रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स ऑर प्रोजेनी लाईक पॅरेंट्स. रिप्रोडक्शन म्हणजे काय? रिप्रोडक्शन म्हणजे एखादा जीव आपल्यासारखाच दिसणारा एक नवीन जीव तयार करतो, त्याला रिप्रोडक्शन असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्युमन असले, माणसं असले, ते माणसं स्वतःसारखाच एक दिसणारा नवीन जीव तयार करतात, त्याला रिप्रोडक्शन असं म्हणतात. किंवा एखादा हत्ती असेल, तो हत्ती आपल्यासारखाच एक नवीन दिसणारा जीव तयार करतो, त्याला रिप्रोडक्शन म्हणतात. किंवा एक बकरी असेल, त्या बकरीला बकरीसारखेच दिसणारे, काय म्हटलं, लाईक पॅरेंट्स, पॅरेंट्स सारखेच दिसणारे असले पाहिजे. असं नाही की कुत्र्याला मांजरीचे पिलं झाले. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय की पॅरेंट्स सारखेच दिसणारे नवीन जीव जेव्हा तयार होतात त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो बाळांनो. बिलकुल सिंपल डेफिनेशन आहे. तसं तर आपल्याला माहितच आहे, डेफिनेशन वगैरे कोणीही विचारत नाही. पण रिप्रोडक्शन म्हणजे काय की आपल्यासारखेच नवीन तयार होणारे जीव, याला रिप्रोडक्शन असं म्हणतात. आता ह्या रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम का बरं करत असतील? या पृथ्वीवर कोणी असो तो रिप्रोडक्शन करतो, पण काय कारण आहे ते रिप्रोडक्शन करायचं? का बरं आपण रिप्रोडक्शन करतो? तर आपल्याला असं दिसून पडते की 2 महत्वाचे कारण आहे बाळांनो रिप्रोडक्शन करायचे. रिप्रोडक्शन करायचा पर्पज काय? तर आपण नोट पण करून दिलेला पर्पज ऑफ रिप्रोडक्शन, रिझन्स ऑफ रिप्रोडक्शन. त्यातलं पहिलं कारण काय आपल्याला दिसते तर बघा, कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज. जी स्पेसीज आहे ती कंटिन्यू राहिली पाहिजे, जो वंश आहे तो पुढे चालला पाहिजे, म्हणून प्रत्येक जण हा रिप्रोडक्शन करतो. आपल्याला माहित आहे की प्रत्येक जण काय करतो, आपला एक वंशाचा दिवा असला पाहिजे म्हणून धडपड करत असतो. कारण आपल्यानंतर मग तो आपला वंश कायम राहिला पाहिजे ना, म्हणून प्रत्येक जण रिप्रोडक्शन करत असतो. कारण प्रत्येकाचा आयुष्यमान, प्रत्येकाचा लाईफ स्पॅन हा ठरलेला आहे बाळांनो. प्रत्येक जण हा जन्म घेतो, काही दिवस जगतो आणि मग मरतो. एक ना एक दिवस या पृथ्वीवर कोणी असो, एक ना एक दिवस त्याला मरणेच आहे. भलेही कोणी 1000 वर्ष का जगत असे ना, पण एक ना एक दिवस तो मरणारच. मग आपण मेल्यानंतरही आपला वंश कायम राहिला पाहिजे, आपला वंशाचा दिवा कायम राहिला पाहिजे, म्हणून प्रत्येक जण रिप्रोडक्शन करत असतो. त्याला म्हटलंय कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज. आपण मेल्यानंतरही आपली स्पेसीज कायम राहिली पाहिजे, आपला वंश पुढे चालला पाहिजे, म्हणून प्रत्येक जण हा रिप्रोडक्शन करत असतो. आता कारण मी तुम्हाला सांगितलं की या पृथ्वीवर तो कोणीही परमनंट राहायला आला नाही. जो जन्म घेतो तो मरतोच. प्रत्येकाचा लाईफ स्पॅन ठरलेला आहे. तुम्हाला काही इंटरेस्टिंग माहिती सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो. आपण काय केलेलं बाळांनो, काही ऑर्गॅनिझम घेतलेले आहेत, जसे की ॲनिमल्स असतील, काही ऑर्गॅनिझम असतील, आणि ते किती दिवस जगतात म्हणजे त्यांचा लाईफ स्पॅन आपण इथे नोट डाऊन केलेला आहे. तुम्हाला चांगली माहिती इथे भेटेल. लाईफ स्पॅन म्हणजे काय असतो बाळांनो की ऑर्गॅनिझमचा जन्म झाल्यानंतर त्याची नॅचरल डेथ पर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण लाईफ स्पॅन असं म्हणतो. नॅचरल डेथ, ऍक्सिडेंटल नाही, नॅचरल डेथ झाली पाहिजे, त्याला लाईफ स्पॅन म्हटलं जातं. आता बघा काही इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला इथे दिसेल. काय दिसते आपल्याला? जी मे फ्लाय आहे, मे फ्लाय तिचं आयुष्य फक्त 1 दिवस आहे. या पृथ्वीवर काही असे जीव आहेत, असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, काही असे बॅक्टेरिया आहे की जे बिचारे 1 तासच जगतात.
एका तासातच ते मरून जातात. पण ही जी आपल्याला मे फ्लाय दिसते हिचं आयुष्य बिचारीचं एकच दिवसाचं आहे, एका दिवसातच ती मरते. पण मरायच्या अगोदर ती रिप्रोडक्शन करते, तिच्यासारखेच नवीन जीव तयार करून ती जाते. त्यानंतर बटरफ्लाय, फुलपाखरू, जी सुंदर फुलपाखरू, या फुलपाखराचं आयुष्य पण 1 ते 2 आठवड्याचंच आहे, साधारणतः 10 ते 15 दिवसात हे मरते. ठीक आहे. त्यानंतर आहे क्रो, कावडा जो आहे तो 25 वर्ष जगतो. इथे आणखी तुम्हाला एक इंटरेस्टिंग माहिती बाळांनो दिसेल. पॅरोट जो पोपट आहे, अनबिलिव्हेबल, तुम्ही विश्वास ठेवणार नाही की पोपट 140 वर्ष जगतो. पोपटाचं आयुष्यमान हे 140 वर्षाचं आहे. बघा, कावळा आणि पोपट दोघे जवळपास सारख्याच साईजचे आहेत. इथे साईज आणि आयुष्यमान हे मॅटर नाही करत. जरी एखाद्या ऑर्गॅनिझम सारख्याच साईजचे असले तरी त्यातला एखादा जास्त जगू शकतो, एखादा कमी जगू शकतो. बघा, कावळा आणि पोपट जवळपास सारखे दिसतात, पण कावळा जो आहे 25 वर्षातच मरतो, पण पॅरोट जो आहे हा 140 वर्ष, पोपट 140 वर्ष जगतो. पुढे आणखीन काय, ह्युमन्स, आपलं वय, एखादा चांगला जर जगला माणूस तर तो 100 वर्षापर्यंतही जगतो. बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. नॅचरली आपण 100 वर्षापर्यंत जगू शकतो. त्यानंतर एलिफंट, हत्ती 60 ते 70 वर्षापर्यंत जगतात, 75 वर्षापर्यंत काही हत्ती जगतात. त्यानंतर टॉर्टाईज, सगळ्यात जास्त जगणारा हा ॲनिमल आहे. हा जवळपास 150-200, काही काही टॉर्टाईजच्या प्रजाती अशा 300-300 वर्ष जगतात. या पृथ्वीवरचा सगळ्यात जास्त जगणारा ॲनिमल म्हणून हा टॉर्टाईज, कासव म्हणून ओळखला जातो, सगळ्यात जास्त जगतो. काही काही झाडं अशा आहे बाळांनो, प्लॅन्ट, ते हजारो वर्ष जगतात. जसं की आपलं वडाचं झाड असेल तर ते वडाचं झाड जे आहे 100-150 वर्ष जगते. त्यानंतर जे पिंपळाचं झाड आहे 1000 ते 2000 वर्ष एवढं जगते. त्यानंतर आणखीन एक इंटरेस्टिंग तुम्हाला सांगतो, जे रेड जायंट वूड आहेत, सेकोया नावाचं जे प्लॅन्ट आहे, अमेरिकेमध्ये, जनरली कॅलिफोर्नियामध्ये आहे, ते 3 ते 4000 वर्ष एवढं जुनं आहे. बघा, एवढा मोठा लाईफ स्पॅन आहे त्याचा. याच्यावरून मला तुम्हाला काय सांगायचं आहे बाळांनो, की लाईफ स्पॅन किती असो, 1 दिवसाचा असो की 1000 वर्षाचा असो, या पृथ्वीवरून प्रत्येक जण शेवटी मरणार आहे. पण मेल्यानंतरही तो आपला वंश कायम ठेवून जातो. याच्यासाठी प्रत्येक ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करत असतो. मेल्यानंतरही आपलं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे, आपला वंश पुढे चालला पाहिजे, म्हणून प्रत्येक जण रिप्रोडक्शन करत असतात. त्यानंतर आपल्याला सेकंड पर्पज काय दिसतो रिप्रोडक्शन करायचा, सेकंड रिझन काय दिसते आपल्याला रिप्रोडक्शन करायचं, ते सेकंड रिझन आहे कंटिन्युइटी ऑफ लाईफ. या पृथ्वीवर लाईफ कंटिन्यू राहिली पाहिजे. जर रिप्रोडक्शनच बंद झालं तर या पृथ्वीवरची लाईफ संपून जाईल. या पृथ्वीवर कोणीच दिसणार नाही आपल्याला. जर सगळ्यांनी रिप्रोडक्शन स्टॉप केलं, कोणीच रिप्रोडक्शन केलं नाही, काय होईल, हळूहळू या पृथ्वीवरची सगळी लाईफ संपून जाईल. कोणीच दिसणार नाही या पृथ्वीवर जीव. या पृथ्वीवर जीव का बरं आहेत, या पृथ्वीवर लाईफ का बरं कंटिन्यू आहे, कारण प्रत्येक जण रिप्रोडक्शन करतो, जन्म घेतो, रिप्रोडक्शन करतो, काही दिवसानंतर मरतो, त्याची नवीन स्पेसीज तयार होते, त्याचा नवीन वंश तयार होतो. तर अशा तऱ्हेनं स्पेसीज कंटिन्यू राहिली पाहिजे, अशा तऱ्हेनं या पृथ्वीवर जीवन कंटिन्यू राहिलं पाहिजे, म्हणून प्रत्येक जण हा रिप्रोडक्शन करत असतो बाळांनो. तर हे आहेत रिप्रोडक्शन करायचे काही पर्पज. आता आपण वळू आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे. आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन वगैरे समजली, याचे पर्पजही समजले. आता रिप्रोडक्शन करायच्या आपल्याला मेथड शिकायच्या आहे. आणि रिप्रोडक्शन करायच्या 2 मेथड आहे बाळांनो निसर्गामध्ये. या पृथ्वीवर कोणीही असो, ते प्लांट असो, ॲनिमल असो, ते छोटे ॲनिमल असो, मोठे ॲनिमल असो, छोटे प्लांट असो, मोठे प्लांट असो, हे 2 प्रकारच्या रिप्रोडक्शनच्या मेथडनी रिप्रोडक्शन करतात. कोणत्या त्या 2 प्रकारच्या रिप्रोडक्शनच्या मेथड, काही 10th मध्ये 10व्या वर्गामध्ये तुम्हाला काही बेसिक माहिती याच्याबद्दल भेटली सुद्धा आहे, तुम्ही काही अभ्यास याचा केलेला पण आहे. आता थोडासा आपल्याला जास्त ब्रॉडमध्ये अभ्यास करायचा आहे. तर 2 मेथड कोणत्या आहे रिप्रोडक्शनच्या, आता आपण बोर्डवर नोट केलेलं आहे. देअर आर 2 मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन फाउंड इन ऑर्गॅनिझम. या पृथ्वीवर कोणते ऑर्गॅनिझम असो, तो बॅक्टेरिया असो, ते प्लांट असो की ॲनिमल असो, ते युनिसेल्युलर असो की मल्टीसेल्युलर असो, त्यांच्यामध्ये 2 मेथड आपल्याला दिसतात रिप्रोडक्शनच्या. एक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आणि दुसरी आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. 2 अशा मेथड आहे, एसेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड. आता ह्या दोन्ही 1 बाय 1 करून आपल्याला शिकायचे आहेत बाळांनो. एसेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे होते, हे सगळे स्टेप बाय स्टेप करत आपल्याला शिकायचे आहे. तर सगळ्यात आधी आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा स्टडी करू, नंतर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचा स्टडी करू. त्याच्या अगोदर बाळांनो आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे, तो म्हणजे या दोघांमधला आपल्याला एक डिफरन्स समजून घ्यायचा. या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, सेक्शुअल मध्ये आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय डिफरन्स आहे. हा डिफरन्स तुमच्या लक्षात आला की या दोन्ही मेथड तुम्हाला शिकायला समजायला इझी जातील. तर सगळ्यात आधी आपण याचा डिफरन्स नोट डाऊन करू. बाळांनो, सेक्शुअल आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा आपल्याला स्टेप बाय स्टेप करत स्टडी करायचा आहे. या दोन्ही मेथड ज्या रिप्रोडक्शनच्या ह्या आपल्याला जाणून घ्यायचा आहे, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण त्या अगोदर मी बोर्डवरती या दोघांचा एक डिफरन्स नोट डाऊन केलेला आहे. तुम्हाला दिसेल की या बाजूला
ए सेक्शुअल रिप्रोडक्शनचे सगळे फीचर लिहिलेले आहेत आणि या बाजूला सेक्शुअल रिप्रोडक्शनचे सगळे फीचर्स कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेले आहेत. आता या दोघांमुळे काय होईल बाळांनो, हा जो आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करणार याच्यामुळे काय होईल की तुम्हाला या दोघांमधला काय डिफरन्स आहे, या दोघांचं काय काय वैशिष्ट्य आहे आणि कशा प्रकारे सेक्शुअल आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन होते हे समजण्याला खूप मदत होईल. जर आपण म्हणजे आपल्याला तर शिकायचंच आहे सेक्शुअल काय आहे, एसेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे, पण त्याच्या अगोदर जर हे आपण शिकलो याच्यामधला डिफरन्स तर आपल्याला याच्यापासून खूप फायदा होईल, याची खूप आपल्याला हेल्प होईल. त्याच्या अगोदर जे काही मी बोर्डवर नोट डाऊन केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट जरूर घ्या. तर बाळांनो, या दोन्ही रिप्रोडक्शनच्या मेथडचा आपण आता कंपॅरेटिव्ह स्टडी सुरू करू. तर सगळ्यात फर्स्ट पॉइंट आपण शिकू किंवा जे सगळ्यात फर्स्ट फीचर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचं, तर ते कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स? इट इज ऑलवेज युनिपॅरेंटल. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे बाळांनो, लक्षात ठेवा. एसेक्शुअल रिप्रोडक्शन काय म्हटलं? एसेक्शुअल रिप्रोडक्शन नेहमी युनिपॅरेंटल असते. युनि म्हणजे काय? एका पॅरेंट पासून होणारं हे रिप्रोडक्शन आहे. जनरली आपण रिप्रोडक्शन मध्ये असं ऐकतो की रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेलची आवश्यकता असते, म्हणजे आई आणि वडिलाची आवश्यकता असते. पण एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेलची आवश्यकता नाही, दोन पॅरेंट असण्याची आवश्यकता नाही, एकाच पॅरेंट पासून सुद्धा एसेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकते. एक तर इथे मेल लागेल, एक तर इथे फिमेल लागेल, फक्त एका पॅरेंट पासून होणारं हे रिप्रोडक्शन. हेच याचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं की एसेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज युनिपॅरेंटल, एका पॅरेंट पासून होणार आहे. इकडे काय सांगते आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनची काय फीचर आहे, तर बघा काय सांगितलं आपल्याला. इट इज युजली बाय पॅरेंटल. जनरली जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते बाय पॅरेंटल आहे. म्हटलं बाय मीन्स टू, दोन पॅरेंट लागतात त्याला. मेल फिमेल, नर मादा, आई वडील, अशा दोन पॅरेंट पासून होणार हे रिप्रोडक्शन आहे. समजलं ना? तर जेव्हा दोन पॅरेंट एकत्र येतील तेव्हाच हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल. तर हे याचं फीचर आहे. त्यानंतर आता आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शनचं सेकंड फीचर काय समजून घेऊ. तर बघा, गमिट्स आर नॉट फॉर्म. एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कधीच गमिट तयार होत नाही. गमिट म्हणजे काय? सेक्स सेल ज्याला आपण म्हणतो, जसं की स्पर्म, ओव्हम किंवा एग. तर असे हे जे गमिट्स आहेत, स्पर्म असेल, ओव्हम असेल, हे तयारच होत नाही एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. समजलं ना? सगळ्यात आधी लक्षात आलं ना? आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय सांगितलेलं आपल्याला बघा, गमिट्स आर ऑलवेज फॉर्म. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नेहमी गमिट फॉर्म होतात. जसं की स्पर्म असेल, एग असेल, ओव्हम असेल, हे गमिट्स, याला आपण गमिट्स म्हणतो किंवा सेक्स सेल्स म्हणतो. तर हे गमिट्स सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फॉर्म होतात आणि गमिट्स एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फॉर्म होत नाही. सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं बाळांनो. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे नो फर्टिलायझेशन. एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशनच होत नाही. फर्टिलायझेशन म्हणजे काय समजतो आपण की मेल गमिट आला, स्पर्म आला, फिमेल गमिट आला, ओव्हम आलं, या दोघांची भेट झाली, याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. पण इथं गमिटच फॉर्म होत नाही. मेल गमिट फिमेल गमिट फॉर्मच होत नाही, त्यामुळे यांची भेटच होत नाही. म्हणून एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कधीही फर्टिलायझेशन होत नाही. किती इंटरेस्टिंग आहे, लक्षात येतं ना? त्यानंतर इकडे आपण बघू सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला काय सांगते. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशन होते. का बरं फर्टिलायझेशन होत असेल? कारण इथे गमिट फॉर्म होता. मेल गमिट फिमेल गमिट दोघांची भेट होते, म्हणजेच काय? फर्टिलायझेशन होते. तर अशा तऱ्हेनं हे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं फीचर आहे. त्यानंतर एसेक्शुअल रिप्रोडक्शनचं फीचर काय सांगते आपल्याला. ओनली मायटॉसिस ऑकर्स. एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जी मायटॉसिसची जी प्रोसेस आहे सेल डिव्हिजनची, ती मायटॉसिसच फक्त एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होते असं आपल्याला सांगितलेलं आहे. लक्षात आलं? तर मायटॉसिस काय आहे, मिओसिस काय, हे सगळं आपण सेल डिव्हिजन मध्ये शिकलेलं आहे. जर नसेल माहित तर ती व्हिडिओ परत बघा. ठीक आहे? त्यानंतर आता पुढे बघा, आपला इकडचा पॉईंट काय सांगते आपल्याला, इकडचं फीचर काय सांगते. इट इन्व्हॉल्व बोथ मिओसिस अँड मायटॉसिस. हे इम्पॉर्टंट आहे बाळांनो. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मिओसिस पण होते आणि मायटॉसिस पण होते. लक्षात ठेवा, सेक्शुअल रिप्रोडक्शन मायटॉसिस आणि मिओसिस या दोघांपासून होऊ शकते. ठीक आहे? तर हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर इकडे आपल्याला एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय सांगितलं. यंग वन्स आर जेनेटिकली अँड मॉर्फोलॉजिकली आयडेंटिकल, हेन्स कॉल्ड क्लोन्स. आता एक लक्षात ठेवा, एसेक्शुअल रिप्रोडक्शन पासून जे यंग वन्स तयार होतील किंवा जे प्रोजेनी तयार होईल, जे संतती तयार होईल, ती संतती आपल्या आई वडिलाची एक्झॅक्ट कॉपी असेल. आई वडिलाची नाही, की आईची किंवा वडिलाची एक्झॅक्ट कॉपी असेल किंवा पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी असेल. आणि कशी एक्झॅक्ट कॉपी? जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली आयडेंटिकल. लक्षात आलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपण काय म्हटलं की हे जे एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे युनिपॅरेंटल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या एकाच पॅरेंट पासून होणार आहे. आता हा या पॅरेंट पासून
हा एक नवीन यंग वन तयार झाला किंवा हे प्रोजेनी तयार झाली. हा आहे पॅरेंट पी आणि हे आहे प्रोजेनी किंवा यंग वन, आपण याला वाय असं दाखवू. तर हे पॅरेंट आणि हे यंग वन, हे संतती. आता ही जी संतती आहे, हे जे यंग वन आहे, ही जी प्रोजेनी आहे, ही आपल्या या आई वडिलाची किंवा या पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी असते. हे जिनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली पण एकामेकासारखेच दिसतात. लक्षात आलं का? म्हणून यांना क्लोन्स म्हणतात. क्लोन्स तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला वर्ड असतो, बरोबर आहे. जगातलं पहिलं क्लोन जे आहे ते मेंढी वगैरे होती. तुम्हाला पुढे चालून मी एखादी याची गोष्ट सांगणार आहे, ठीक आहे. तर सध्या आता तुमच्या लक्षात आलं का आपण क्लोन्स कशाला म्हणतो? क्लोन्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम असतात की ते आपल्या आईवडिलाची जेनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली एक्झॅक्ट कॉपी असतात. आपण स्वतःचे पण क्लोन बनवू शकतो. तर अशा तऱ्हेने हे क्लोन्स असतात बाळांनो. तर इथे तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा प्रोजेनी हे आपल्या पॅरेंटची एक्झॅक्ट जेनेटिकल कॉपी असते. काय म्हटलं मी इथे? नुसती मॉर्फॉलॉजिकल नाही, जेनेटिकल कॉपी सुद्धा पाहिजे. तर जेनेटिकली जेव्हा हे एकमेकाच्या सारखे असतील तेव्हा आपण याला क्लोन्स म्हणतो. तेव्हा या यंग वनला काय म्हणतो आपण? यंग वनला आपण क्लोन्स असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर आधी काय सांगितलेलं आपला, यंग वन्स आर डिफर जेनेटिकली टू पॅरेंट. आता इथे जे आहे बाळांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे प्रोजेनी आहे ते एक्झॅक्ट आपल्या आई वडिलाची कॉपी नसते. कारण इथे मेल पण असतो, फिमेल पण असते. म्हणजे जे नवीन पिढी तयार होते, जे नवीन संतान यांच्यापासून, या दोघांपासून तयार होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की हे आहे मेल, ठीक आहे, हे मेल आहे, हे आहे फिमेल, ठीक आहे. या दोघांपासून नवीन संतान तयार झाली, प्रोजेनी तयार झाली. तर ही आहे या दोघांची प्रोजेनी, संतान आहे याची. ही आई असेल, वडील असतील, ठीक आहे. तर आता हे जे प्रोजेनी आहे, या प्रोजेनीमध्ये काही जीन्स या वडिलाचे आले आणि काही जीन्स या आईचे पण आले, ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं आई वडिलाचे सारखे जीन्स या प्रोजेनीमध्ये किंवा संतानमध्ये येतात. त्यामुळे ही जी संतान आहे, जी प्रोजेनी आहे, हे जेनेटिकली आपल्या या आई वडिलासारखी दिसत नाही. थोडे थोडे गुणधर्म असतात, पण पूर्ण एक्झॅक्ट जेनेटिकली सेम नसते. लक्षात आलं का? तर अशा तऱ्हेनं इथे आपण हे जे प्रोजेनी आहे, या प्रोजेनीला क्लोन म्हणू शकत नाही. क्लोन कशाला म्हणतो आपण? जेनेटिकली सारखे असले तर क्लोन म्हणणार. पण इथं हे प्रोजेनी या आईवडिलापेक्षा थोडीशी वेगळी आहे, म्हणून इथे आपण क्लोन म्हणणार नाही. लक्षात आलं? पण इथे आपण क्लोन म्हटलं. क्लोन का बरं म्हटलं? कारण ही प्रोजेनी या पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी आहे, एक्झॅक्ट जेनेटिकल कॉपी आहे. या पॅरेंटमध्ये जे जीन्स असतील ते एक्झॅक्ट जीन्स या प्रोजेनीमध्ये आहेत, म्हणून आपण याला क्लोन्स असं म्हणतो. समजलं का? आता लक्षात राहील ना तुमच्या क्लोन्स म्हणजे काय? तर पुढे आणखी ना एखाद्या वेळी वेळ भेटला तर तुम्हाला डिटेलमध्ये याच्यावरती सांगणार मी, ठीक आहे. जेनेटिक्समध्ये आपण जेव्हा शिकू तेव्हा जेनेटिक्समध्ये आपल्याला हे आहेच, डिटेलमध्ये सांगणार मी तुम्हाला. त्यानंतर आता पुढचा पॉईंट काय आहे, पुढचं फीचर काय आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचं? सिन्स देअर इज नो व्हेरिएशन सो इट डज नॉट सपोर्ट टू इव्हॉल्युशन ऑफ स्पेसीज. एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये व्हेरिएशन्स होत नाही, एकसारखे जीव तयार होतात. इथे दोन पॅरेंट नसतात, एकच पॅरेंट असतो. त्यामुळे सतत सारखे 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 स्पेसीज तयार होतात, एकसारख्या स्पेसीज तयार होतात. कुठेही व्हेरिएशन्स होत नाही, स्पेसीज वेगळ्या तयारच होत नाही. आणि वेगळ्या स्पेसीज तयार झाल्या नाही तर मग इव्हॉल्युशनच होणार नाही. या पृथ्वीवर एवढ्या सगळ्या स्पेसीज आहेत, एवढे सगळे जीव जंतू आहेत, ते इव्हॉल्युशनमुळे. लक्षात आलं ना? तर जेव्हा व्हेरिएशन्स येतात, जेव्हा चेंजेस येतात, तेव्हा इव्हॉल्युशन होते. जर व्हेरिएशन्सच झाले नाही तर नवीन स्पेसीज तयार होणार नाही, इव्हॉल्युशनच होणार नाही. लक्षात आलं का पॉईंट? पुढचा पॉईंट इकडे बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शनचं पुढचं फीचर काय आहे बघा याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये. सिन्स देअर आर व्हेरिएशन सो इट सपोर्ट इव्हॉल्युशन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये व्हेरिएशन्स होतात. लक्षात ठेवा, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये व्हेरिएशन्स होतात, म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे हे इव्हॉल्युशनमध्ये सपोर्ट करते किंवा इव्हॉल्युशनमध्ये भाग घेते. इथे व्हेरिएशन्स आले. कसे व्हेरिएशन्स आले बघा? हे आहे मेल, हे आहे फिमेल. याला आपण म्हणू वडील, हे आई, ठीक आहे, आई वडील आहेत. आणि याच्यामधले काही गुणधर्म आणि याच्यामधले काही गुणधर्म या प्रोजेनीमध्ये आले, ठीक आहे. म्हणजे ही जी प्रोजेनी आहे ही थोडीफार या वडिलासारखी आहे, थोडीफार या आईसारखी आहे, पण एक्झॅक्ट या दोघांची कॉपी आहे काय? नाही. म्हणजे थोडेफार व्हेरिएशन्स आले की नाही याच्यात? ही जी नवीन संतान आहे याच्यात व्हेरिएशन आले की नाही? जर व्हेरिएशन आले तरच इव्हॉल्युशन होणार आहे मॅडम. म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते इव्हॉल्युशनमध्ये हेल्प करते, सपोर्ट करते. तर हे दोन जे पॉईंट आपण घेतले, या दोघांचे जे फीचर आपण समजून घेतले सायमल्टेनियसली, ते लक्षात असू द्या बाळांनो. जेव्हा आपण हे सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकणार आणि जेव्हा तुम्हाला MCQ याच्यावरती येतील, जेव्हा क्रिटिकल MCQ तुम्हाला याच्यावरती सॉल्व्ह करायला येतील, तेव्हा तुम्हाला या पॉईंटची जरूर हेल्प होणार आहे. तर आता आपण जे आहे हे तर आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केला आहे बाळांनो. आता आपण सगळ्यात आधी सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या ज्या मेथड्स आहेत त्या सगळ्या 1 बाय 1 करून मेथड आपण समजून घेऊ, ठीक आहे.
तर बाळांनो, एसेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रॉपर्टी काय काय आहेत, त्याचे फीचर काय हे तर आपण समजलो. जसं की एसेक्शुअल रिप्रोडक्शन हे एका पॅरेंट पासून होते. एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गमीट फॉर्म होत नाही. एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे आहे फर्टिलायझेशन होत नाही. एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे ऑर्गॅनिझम फॉर्म होतात, जे यंग वन फॉर्म होतात, ते जे आहेत ते आपल्या आईवडिलाची एक्झॅक्ट कॉपी असतात किंवा आपण त्याला क्लोन्स असं म्हणतो. तर हे काही फीचर जे आहेत ते एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे आहे फीचर आपण समजून घेतले, त्यामुळे हे सगळे काही लक्षात ठेवायला वाढवतो. ठीक आहे. आता हे जे एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे प्लांटमध्ये पण होते आणि ॲनिमलमध्ये पण होते. लक्षात ठेवा, एसेक्शुअल रिप्रोडक्शन हे दोघांमध्ये होऊ शकते. प्लांट पण एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, ॲनिमल सुद्धा एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. आता बघा, एसेक्शुअल रिप्रोडक्शन करायच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत. काही काही ॲनिमल्स किंवा काही काही ऑर्गॅनिझम किंवा प्लांट किंवा ॲनिमल हे फ्रॅगमेंटेशननी एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. फ्रॅगमेंटेशन पण एसेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. त्याचबरोबर काही ऑर्गॅनिझम जे आहेत हे बडिंग करतात. बडिंग पण एसेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. काही काही ऑर्गॅनिझम हे स्पोर फॉर्मेशन करतात. स्पोर फॉर्मेशन पण एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. काही बायनरी फिशन करतात. आपण हे सगळे स्टेप बाय स्टेप सगळंच काही समजून घेणार आहोत. या सगळ्यांचे एक्झाम्पल पण आपण समजून घेऊ. हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. फक्त तुम्हाला आधी मेथड मला सांगायचे आहे. त्यानंतर आहे कोनिडिया फॉर्मेशन. काही काही ऑर्गॅनिझम कोनिडिया तयार करतात. कोनिडिया फॉर्मेशन पण एसेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. त्याचबरोबर जेम्युल्स फॉर्मेशन ही पण एसेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे पण एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. याच्यामध्ये कटिंग आहे, ग्राफ्टिंग आहे. तर ह्या ज्या सगळ्या ज्या आहे मेथड आहे किंवा याला म्हणतात मोड्स ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन. हे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे मोड्स आहेत. हे टाइप्स आहेत एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे. ते सगळे टाईप जे आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचे आहे बाळांनो. की जसं की फ्रॅगमेंटेशन काय आहे, फ्रॅगमेंटेशनमध्ये कसे नवीन जीव तयार होतात. काय रिप्रोडक्शन म्हणजे काय की नवीन जीव तयार होणे, नवीन ऑर्गॅनिझम तयार होणे, नवीन संतती तयार होणे. तर कशी नवीन संतती तयार होते, कसा न्यू प्रोजेनी किंवा नवीन संतान तयार होते वेगळ्या वेगळ्या मेथड वापरून, हे सगळं डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात फर्स्ट जे एसेक्शुअल रिप्रोडक्शनची आपण मेथड समजणार किंवा त्याचा अभ्यास करणार ते आहे फ्रॅगमेंटेशन. तर फ्रॅगमेंटेशन काय आहे ते बाळांनो आपण समजून घेऊ. तर बाळांनो, एसेक्शुअल रिप्रोडक्शनच्या फर्स्ट टाइप्स आपण आता स्टडी करू आणि ते फर्स्ट टाइप आहे किंवा मेथड आहे ती म्हणजे फ्रॅगमेंटेशन. तर फ्रॅगमेंटेशननी कसं रिप्रोडक्शन होते आणि कसा नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होते ते आपण समजून घेऊ. तर सगळ्यात आधी तुम्हाला जे आहे याच्या नावावरूनच लक्षात येईल की यामध्ये या फ्रॅगमेंटेशन या मेथडमध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होत असेल. याच्या नावात तुमच्या लक्षात येईल फ्रॅगमेंट्स. फ्रॅगमेंटेशन तुकडा तुटणे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकदम सिंपल याच्यामध्ये सांगतो मी. जसा की आता हा एक नवीन ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. हा एक एखादा प्लांट वगैरे आहे काही आहे. ठीक आहे. आता या प्लांटचा हा असा तुकडा तुटला म्हणजे याला म्हणणार आपण फ्रॅगमेंट. आता या तुकड्याला या फ्रॅगमेंटला जर योग्य कंडिशन भेटली, याला जर व्यवस्थित पाणी भेटलं, याला व्यवस्थित ऑक्सिजन भेटला, याला न्यूट्रिएंट भेटले, तर या छोट्याशा फ्रॅगमेंटपासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल, एक नवीन जीव तयार होईल. नवीन जीव तयार होणे म्हणजेच काय, रिप्रोडक्शन. झालं की नाही रिप्रोडक्शन. पण हे रिप्रोडक्शन कसं आहे, एसेक्शुअल आहे. एसेक्शुअल का बरं म्हटलं याला, कारण की याच्यामध्ये एकच पॅरेंट होता आणि हे बिना गमिटचं तयार झालं. गमिट होते का इथे, नाही. मेल गमिट आणि फिमेल गमिट पासून तयार झालं का, हे नाही. पण हे जे एसेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे याला काय म्हटलं आपण, फ्रॅगमेंट्स. कारण हे फ्रॅगमेंट पासून, एका तुकड्यापासून हे तयार झालेला हा नवीन जीव आहे, म्हणून याला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं. लक्षात आलं का आता तुमच्या सगळं व्यवस्थित. ठीक आहे. तर आता आपल्या बुकमध्ये जे सांगितलेलं आहे ते काय सांगितलेलं आपल्याला फ्रॅगमेंटेशन बद्दल. तर बघा काय सांगितलं आपल्याला, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इन टू फ्रॅगमेंट्स. दिस फ्रॅगमेंट ग्रोज इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. आताच मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे की जो मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम असतात ते ब्रेक होतात फ्रॅगमेंट्समध्ये, तुकड्यामध्ये, आणि मग त्या जे तुकडे फ्रॅगमेंट्स आहेत त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. जसं की एक्झाम्पल दिलेला स्पायरोगायरा. स्पायरोगायरा हे प्रकारची अलगी आहे, शेवाळ आहे ना. फॉर एक्झाम्पल आता या अलगीचं आपण या स्पायरोगायराचं एक्झाम्पल बघू. जसं की आता हा आहे स्पायरोगायरा. स्पायरोगायराची डायग्राम पण तुम्ही बऱ्याचदा काढलीशील बाळांनो. अशा प्रकारे हे स्पायरोगायरा. ठीक आहे. आता काय होते, हा जो स्पायरोगायरा आहे हा एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतो. हा नवीन जीव तयार करतो याच्यासारखे. पण कसा करतो, फ्रॅगमेंटेशननी करतो. आणि फ्रॅगमेंटेशन काय, एसेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. कसा करतो हा, या स्पायरोगायराचे काही तुकडे होतात, ब्रेक होतो हा स्पायरोगायरा. ठीक आहे. स्पायरोगायरा तुटला, याचे तुकडे पडले, फ्रॅगमेंट्स म्हटलं आपण. हा छोटा तुकडा, हा छोटा तुकडा. ठीक आहे. आता हे जे फ्रॅगमेंट तयार झाले या स्पायरोगायरापासून, हे तुकडे जे याचे तुटले, फॉर एक्झाम्पल इथून तुटला, इथून तुटला. ठीक आहे. आता या स्पायरोगायराला जर व्यवस्थित कंडिशन भेटल्या, पाणी भेटलं व्यवस्थित, याला न्यूट्रिएंट भेटले, तर या स्पायरोगायरापासून नवीन स्पायरोगायरा तयार होतील. बरोबर. या छोट्या तुकड्यापासून एक नवीन असा स्पायरोगायरा, मोठा स्पायरोगायरा तयार होईल. झाला की नाही नवीन जीव तयार, झाले की नाही नवीन जीव तयार
है ना, म्हणजे झालं की नाही रिप्रोडक्शन. पण हे रिप्रोडक्शन कसं आहे, तर हे एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. का बरं याला एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं, कारण की हे एकाच पॅरेंट पासून झालेलं आहे. त्याचबरोबर इथे हे जे रिप्रोडक्शन झालं, इथे जे नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म झाले हे विदाऊट गमीट झाले. इथं गमीटची भेट झाली का, नाही. मेल गमीट फिमेल गमीटची भेट झाली का, नाही. तर अशा प्रकारे बाळांनो हे आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि हे कशा प्रकारचं रिप्रोडक्शन आहे, फ्रॅगमेंटेशन. लक्षात आलं ना, कारण तुकडा झाला, फ्रॅगमेंट्स, तुकडे. तर हे लक्षात ठेवा, बिलकुल इझी आहे बाळांनो समजायला. त्यानंतर आता आमच्यावर एसेक्शुअल रिप्रोडक्शनची आणखीन एक मेथडचा स्टडी करू आणि ते आहे बर्डिंग. परत त्याच्या नावावरून तुमच्या लक्षात येईल बर्ड, छोटासा असा बर्ड लागणे, एखादा समजा अशी गाठ तयार होणे. ठीक आहे, जसं की आता फॉर एक्झाम्पल की हा ऑर्गॅनिझम आहे एक. परत एकदा ऑर्गॅनिझम आपण याला कन्सिडर करू. या ऑर्गॅनिझमला एक नवीन बर्ड लागला फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, असा बर्ड लागला. आता हा काय होईल, हा जो बर्ड आहे हा तुटून जाईल. हा बर्ड तुटला आणि तुटल्यानंतर या बर्डला एका छोट्याशा तुकड्याला याला जर योग्य कंडिशन भेटली, याला जर व्यवस्थित ॲटमॉस्फिअर भेटलं, न्यूट्रिएंट भेटलं, पाणी भेटलं, तर हा एक जो छोटासा बर्ड आहे, तुकडा आहे, याच्यापासून परत एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल. म्हणजे काय झालं, रिप्रोडक्शन झालं की नाही, बरोबर. पण हे रिप्रोडक्शन कसं होतं, एसेक्शुअल होतं. बर्डिंगमुळे झालं हे रिप्रोडक्शन, बर्डमुळे झालं. बरोबर आहे, लक्षात आलं ना तुमच्या. आता अजून याला डिटेलमध्ये समजून घेऊ बाळांनो. काय सांगितलेलं आपल्याला बघा की इट इज अ कॉमनली फाउंड इन युनिसेल्युलर ईस्ट. बडिंग जे आहे बाळांनो, बडिंग हे ईस्टमध्ये होणार आहे. आणि ईस्ट काय आहे, ईस्ट एक प्रकारचं फंगस आहे, बुरशी आहे. ठीक आहे, ईस्ट पावडर वगैरे तुम्ही जनरल स्टोअर आपल्या किराणा दुकानावरून आणत असता घरी वगैरे, त्याचा यूज होतो. तर ईस्ट काय आहे, युनिसेल्युलर फंगस आहे. तर बडिंग जनरली कुठे बघायला भेटते, इट इज कॉमनली फाउंड इन युनिसेल्युलर ईस्ट. लक्षात ठेवा, बडिंग हे ईस्टमध्ये होते. काय सांगितलेलं आहे, युजली टेक प्लेस ड्युरिंग द फेवरेबल कंडिशन by producing one or more outgrowth bud. These bud on separation develop into new individual. आता काय सांगितलेलं बाळांनो बघा की आपण काय करू, एका डायग्रामच्या मदतीने हे समजून घेऊ. ठीक आहे, तर आता बघा की हे एक युनिसेल्युलर फंगस आहे. ठीक आहे, हे आहे युनिसेल्युलर ईस्ट, हे आहे ईस्ट. आता काय होते की या ईस्टला हळूहळू असा बर्ड लागतो, एक छोटासा बर्ड लागला याला बर्ड. ठीक आहे, एक किंवा जास्तही बर्ड लागू शकतात त्याला. ठीक आहे, हा बर्ड लागला. आता काही दिवसानंतर याला काय म्हटलं आपण, याला पॅरेंट बॉडी म्हटलं. काय म्हटलं याला, पॅरेंट, ही पॅरेंट बॉडी आहे. ठीक आहे, आता हळूहळू काय होतं, हा जो बर्ड आहे हा मोठा व्हायला लागतो. मोठा झाल्यानंतर काही दिवसानंतर हा बर्ड जो आहे हा या पॅरेंट बॉडीपासून वेगळा होतो. ठीक आहे, तुटला हा. ठीक आहे, पॅरेंट बॉडीपासून वेगळा झाला, तुटला. आणि या तुकड्याला हा जो छोटा बर्ड आहे याला काय म्हटलं, ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. या तुकड्याला फेवरेबल कंडिशन भेटली या बर्डला, म्हणजे याला व्यवस्थित ऑक्सिजन भेटला, पाणी भेटलं, याला न्यूट्रिएंट भेटले, तर या छोट्या बर्ड पासून परत एक नवीन ईस्ट तयार होईल, परत एक नवीन जीव तयार होईल, ऑर्गॅनिझम तयार होईल. म्हणजे झालं की नाही रिप्रोडक्शन. तशी हे बिलकुल सिंपल एक मेथड आहे रिप्रोडक्शनची, ज्याला म्हणतात बडिंग, जे की एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. बडिंग असो, फ्रॅगमेंटेशन असो, ह्या सगळ्या एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. म्हणजे याच्यामध्ये एकच पॅरेंट असतो, याच्यामध्ये गमीट नसतात. लक्षात येत आहे. आता आपल्याला एक डायग्राम सुद्धा दिलेली आहे, त्या हे बडिंग इन ईस्ट, ही डायग्राम पण तुम्ही बघून घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला बघा कसं दिसते. ही एक ईस्ट आहे, ईस्टची सेल आहे, त्याला मदर सेल म्हटलं. आणि त्या मदर सेलला म्हणजे त्या ईस्टला छोटे छोटे बर्ड लागलेले आहेत. बरोबर, अशी बर्डची चेन तयार झाली. आता हे बर्ड हळूहळू काय होतील, हे बर्ड तुटतील आणि या बर्ड पासून परत एक नवीन ईस्ट तयार होतील. म्हणजे झालं की रिप्रोडक्शन. ठीक आहे, तर अशा प्रकारे बाळांनो हे बिलकुल एक सिंपल आणखीन एक मेथड आपण शिकलो एसेक्शुअल रिप्रोडक्शनची, जी आहे बडिंग. त्यानंतर आणखीन एक आपल्याला इंटरेस्टिंग मेथडचा स्टडी करायचा आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शनच्या, ती आहे स्पोर फॉर्मेशन. आता इथे तुम्हाला दिसते नावातच आहे स्पोर मधून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. तर कसा होता ते आधी आपण बघू आणि मग तुम्हाला मी ते समजून सांगतो. बघा काय, इन क्लायमायडोमोनास एसेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय फ्लॅजिलेटेड मोटाइल झूस्पोर विच कॅन ग्रो इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. स्पोर फॉर्मेशन जे आहे हे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे यांनी क्लेमायडोमोनासचं. क्लेमायडोमोनास काय आहे, तर क्लेमायडोमोनास हे एक प्रकारचं शेवाळ आहे, युनिसेल्युलर अलगी आहे, एका सेल पासून बनलेली ही अलगी आहे, शेवाळ आहे. ठीक आहे, आता कसं होते हे बघा, परत सांगतो तुम्हाला की आता हा आहे क्लेमायडोमोनास काढला आम्ही, युनिसेल्युलर आहे हा क्लेमायडोमोनास, ही अलगी आहे. आणि काय होते, याला आपण पॅरेंट सेल म्हटलं, क्लेमायडोमोनास आहे हा. या क्लेमायडोमोनासच्या आतमध्ये खूप सारे छोटे छोटे स्पोर्स तयार होतात. या स्पोर्सला झू स्पोर्स म्हणतात. काय म्हटलं याला, झू स्पोर्स. आणि कसे असतात हे झू स्पोर्स, फ्लॅजिलेटेड, म्हणजे याला फ्लॅजेला आहे बघा, इथे आपण काढलं याला फ्लॅजेला असले, हालचाल करायला फ्लॅजेला असले की त्याला फ्लॅजिलेटेड म्हणतात. त्याचबरोबर मोटाईल,
हे जे झूस्पोर्स आहेत हे फ्लॅजिलेटेड आहेत, मोटाईल आहेत. मोटाईल म्हणजे काय, त्याला हालचाल करता येते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना जाता येते, त्यांना आपण मोटाईल्स असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर झूस्पोर विच कॅन ग्रो इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. आता या प्लॅन्टच्या हे जी प्लॅन्ट आहे, हे जी अल्गी आहे, हे शेवाळ आहे क्लेमायडोमोनास, याच्या आतमध्ये असे खूप सारे झूस्पोर्स तयार होतात आणि मग ही जी पॅरेंट बॉडी आहे ही तुटून जाते आणि याच्या आतमधून हे झूस्पोर्स असे बाहेर पडतात. खूप सारे झूस्पोर, याच्या आतमध्ये जेवढे झूस्पोर आहेत हे सगळे बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर मग हे जे झूस्पोर्स आहेत यांना योग्य कंडिशन भेटली, याला पाणी वगैरे भेटलं, न्यूट्रिएंट भेटले की या झूस्पोर्स पासून, छोट्या छोट्या झूस्पोर्स पासून परत एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, म्हणजे नवीन क्लेमायडोमोनास तयार होते, शेवाळ तयार होते, अल्गी तयार होते. तर अशा प्रकारचे हे जे रिप्रोडक्शन आहे याला आपण स्पोर फॉर्मेशन असं म्हणतो. तर ह्या सगळ्या ज्या मेथड आपण शिकलो बाळांनो, ह्या एसेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड आहे. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या, इथे गमीट तयार होत नाही, इथे एकच पॅरेंट असतो. 2 पॅरेंट बघितले का आपण, मेल फिमेल बघितला का नाही, इथे गमीट पण होते का नाही. तर हे आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे वैशिष्ट्य बाळांनो, हे फीचर आहे त्या एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे. तर हे तर एकदम मोठ्याने हायलाईट करून आपल्याला हे सांगितलेले आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर याची एक डायग्राम पण दिलेली आहे. काय दिसते बघा, याच्या पॅरेंट सेल दिसतात, ज्याला झूस्पोरेंजियम असं म्हटलं, म्हणजे ही पॅरेंट सेल, याला झूस्पोरेंजियम असं म्हटलं आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला खूप सारे असे झूस्पोर्स तयार झालेले दिसतात. तर ही आपण एक डायग्राम पण समजून घ्या स्पोर फॉर्मेशनची. त्यानंतर आता आपल्याला आणखीन एक मेथड दिलेल्या आहेत एसेक्शुअल रिप्रोडक्शनच्या, त्यातली आपण आणखीन एक मेथड समजून घेऊ, ती म्हणजे बायनरी फिशन. त्याच्या अगोदर हे सगळं मी पुसून टाकतो. बाळांनो, एसेक्शुअल रिप्रोडक्शनच्या आणखीनही काही मेथड्स आपल्याला आता स्टडी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आहे बायनरी फिशन, कोनिडिया फॉर्मेशन आणि जेम्युल्स फॉर्मेशन. या सगळ्याचा 1 बाय 1 करून आपण स्टडी करू. तर सगळ्यात आधी बघा आपण बायनरी फिशनचा स्टडी करू. बायनरी फिशन तुम्हाला 10th मध्ये तुम्ही शिकलेले सुद्धा आहे, आठवते का बघा. आता या बायनरी फिशनचं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे अमिबा, पॅरामेशियम. अमिबा आणि पॅरामेशियम हे दोन्ही काय आहेत, हे दोन्हीही प्रोटिस्ट म्हणून ओळखले जातात. युनिसेल्युलर युकॅरियोटिक हे ऑर्गॅनिझम आहे ज्यांना आपण प्रोटिस्ट म्हणून ओळखतो. आणि याच्यामध्ये कशा प्रकारे बायनरी फिशन होते, हे अमिबा आणि पॅरामेशियम कसं रिप्रोडक्शन करतात. अमिबा आणि पॅरामेशियम मध्ये कोणतं रिप्रोडक्शन होते, बायनरी फिशन. लक्षात ठेवा, क्वेश्चन येऊ पण शकतात की अमिबा आणि पॅरामेशियम मध्ये कोणतं रिप्रोडक्शन होते. अमिबा आणि पॅरामेशियम मध्ये बायनरी फिशन हे रिप्रोडक्शन होते आणि बायनरी फिशन काय, तर एसेक्शुअल रिप्रोडक्शनचाच एक टाईप आहे. याच्यामध्ये काय होते मग आता बाळांनो, आता हे जे नाव आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की इथे काय प्रोसेस होत असेल. बघा, बायनरी म्हणजे काय, बायनरी म्हणजे दोन होणे, बाय म्हणजे 2. ठीक आहे, लक्षात आलं. आता फिशन म्हणजे काय, तर फिशन हा एक लॅटिन वर्ड आहे बाळांनो. याचा मिनिंग आहे भेग पडणे, क्लेफ्ट, चीर पडणे. कसं होते याच्यामध्ये, बायनरी फिशनमध्ये कसं रिप्रोडक्शन होते, तर बघा मी तुम्हाला सिंपल याच्यात सांगून देतो. फॉर एक्झाम्पल आपण अमिबाचंच एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. तर हा इथे काढला आपण, अमिबा काढला. ठीक आहे, अमिबाचं हे न्यूक्लियस वगैरे आपण काढलं. आता काय होते, हा अमिबा जो आहे हा हळूहळू एकाचे 2 अमिबा तयार व्हायला लागतात, हा डिवाइड व्हायला लागतो. ठीक आहे, बायनरी डिवाइड झाला. ठीक आहे, हळूहळू. ठीक आहे, असा होता, एक होता. मग आता हळूहळू काय झालं, अमिबा डिवाइड व्हायला लागला, दोन पार्ट व्हायला लागले अमिबाचे. बघा अशा प्रकारचा. ठीक आहे, अशा प्रकारे अमिबा तुटायला लागला, ब्रेक व्हायला लागला. मग हळूहळू काय झालं, म्हणजे बायनरी फिशन झालं. ठीक आहे, तुटायला लागला तो फिशन, भेग पडायला लागली याच्यामध्ये. ठीक आहे, भेग पडायला लागली. मग हळूहळू काय झालं, एका अमिबाचे आता अशा तऱ्हेनं 2 अमिबा आपल्याला तयार झालेले दिसतात. तर अशा प्रकारचं जे रिप्रोडक्शन आहे त्याला आपण बायनरी फिशन म्हणतो आणि हे बायनरी फिशन अमिबा आणि पॅरामेशियममध्ये सुद्धा होते. लक्षात आलं का. अशी बिलकुल सिंपल मेथड आहे बायनरी, म्हणजे एकाचे 2 ऑर्गॅनिझम फॉर्म झाले, यालाच आपण बायनरी फिशन म्हणतो. आणि बायनरी फिशन काय, एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे. आणि आता ही जी डायग्राम आहे, या डायग्राममध्ये पण तुम्ही बघून घ्या एकदा. आपल्या बुकमध्ये नाही डायग्राम दिलेली, पण हे बुकच्या बाहेरची ही डायग्राम आहे, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल अमिबामध्ये कशा तऱ्हेनं बायनरी फिशन होते. बिलकुल सिंपल मेथड आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सेकंड आणखीन एक मेथड आपल्याला दिली आहे, ते म्हणजे कोनिडिया फॉर्मेशन. तर कोनिडिया फॉर्मेशनचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे पेनिसिलियम. पेनिसिलियम जे आहे एक प्रकारचं फंगस आहे, बुरशी आहे. आपल्याला माहिती आहे जगातलं पहिलं जे अँटीबायोटिक आहे ते पेनिसिलियमपासूनच तयार केलं गेलं होतं. आता याच्यामध्ये कोनिडिया जे आहेत, कोनिडिया म्हणजे एक प्रकारचे स्पोर्स आहेत. काय स्पोर्स आहेत, त्याच्यामध्ये कसं रिप्रोडक्शन होते बघा. हा जो आहे, ही जी आपण डायग्राम काढलेली आहे, हा आहे पेनिसिलियम. काय आहे, हा एक प्रकारचं बुरशी आहे, पेनिसिलियम आहे. ठीक आहे. याला कोनिडिओ फोर्स लागतात. काय लागतं याला, छोटे छोटे ब्रांचेस, याला कोनिडिओ फोर्स म्हणतात. आणि त्या कोनिडिओ फोरवर एक छोटेसे स्पोर्स लागतात, बारीक बारीक स्पोर्स लागतात आणि त्या स्पोर्सला कोनिडिया म्हणतात.
एक असलं तर कोनिडियम, जास्त आहे म्हणून कोनिडिया. लक्षात आलं? हे प्रकारचे स्पोर्स आहेत बघा, हे छोटे आपण रेड कलरने शो केले, हे काय हे स्पोर्स आहेत ज्याला आपण कोनिडिया म्हणतो. आता काय होईल, हळूहळू या पेनिसिलियम पासून हे कोनिडिया वेगळे होतील. ठीक आहे, झालंय. समजा फॉर एक्झाम्पल हे जे कोनिडिया आहेत या पेनिसिलियम पासून वेगळे होतील, ते असे हवेमध्ये इकडे तिकडे पसरतील. ठीक आहे, आणि जेव्हा या कोनिडियाला योग्य वातावरण भेटेल, याला न्यूट्रिएंट भेटतील, याला पाणी भेटेल, तेव्हा या छोट्याशा कोनिडियापासून एक नवीन पेनिसिलियम तयार होईल, एक नवीन फंगस तयार होईल, म्हणजे एक नवीन जीव तयार होईल एका स्पोर्सपासून, है ना. पण हे याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन. पण हे रिप्रोडक्शन कसं होतं? एसेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आणि कसं होतं, कोणत्या मेथडनी झालं? कोनिडिया फॉर्मेशननी झालं. कोनिडियापासून नवीन जीव तयार झाले. लक्षात आलं? ते एवढं सिंपल हे मेथड आहे बाळांनो रिप्रोडक्शनची. त्यानंतर आणखीन एक लास्टवाली आपल्याला आता मेथड समजून घ्यायची आहे, आणि ती आहे जेम्यूल फॉर्मेशन. आता जेम्यूल फॉर्मेशन जे आहे ते स्पॉन्जेसमध्ये होते. आता जेम्यूल म्हणजे काय बाळांनो? जेम्यूल म्हणजे एक छोटासा बड तयार होणे. आता हे जे स्पॉन्जेस आहेत, या स्पॉन्जेस जे आहेत दोन प्रकारे रिप्रोडक्शन करतात. स्पॉन्जेसमध्ये आउटर पण बड तयार होतो, स्पॉन्जेसमध्ये इनर पण बड तयार होतो. फॉर एक्झाम्पल तसं तुम्हाला समजणार नाही, जसं की आता हा आहे स्पॉन्जेस. ठीक आहे, स्पॉन्जेस काय आहे तर स्पॉन्ज एक प्रकार ॲनिमल आहे, आपण बघितलेला आहे. जेव्हा आपण ॲनिमल किंगडमचा स्टडी केला तेव्हा याला समजून घेतलं होतं आपण, पोरीफेरा या ग्रुपमधला. ठीक आहे, स्पॉन्जेस. तर हा एक स्पॉन्ज आहे. या स्पॉन्जला हा रिप्रोडक्शन कसा करतो? याला बाहेरून पण एक बर्ड लागतो, बाहेरून पण, त्याला एक्सटर्नल बर्ड म्हणतात. तर हा बर्ड तुटला की एक नवीन स्पॉन्ज तयार होतो. ठीक आहे, अशा प्रकारे पण हा स्पॉन्ज रिप्रोडक्शन करू शकतो. किंवा मग काय होते, बाहेरून बर्ड न लागता कधी कधी या स्पॉन्जेसच्या आतमध्ये पण बर्ड तयार होतात, इंटरनल बर्ड तयार होतात. बघा, एक आहे बाहेरून एक्सटर्नल बर्ड, आणि काही बर्ड आहेत इंटरनल बर्ड. तर या इंटरनल बर्डला जेम्यूल्स म्हणतात. काय म्हणतात? इंटरनल बर्डला जेम्यूल्स असं म्हणतात. लक्षात आलं? आता ही डायग्राम आपण काढलेली आहे बघा, ही स्पॉन्जेसची डायग्राम आहे, आणि तुम्हाला दिसते की याच्यामध्ये या स्पॉन्जेसच्या आतमध्ये खूप सारे बर्ड लागले, ज्याला जेम्यूल्स म्हटलं. ठीक आहे, आता या स्पॉन्जेसमधून हे जेम्यूल्स बाहेर पडतील. ठीक आहे, जेम्यूल्स म्हणजे काय? इंटरनल बर्ड. हे स्पॉन्जेसमधून हे जे जेम्यूल्स आहेत हे बाहेर पडतील, आले बाहेर. असे बाहेर आल्यानंतर मग याला पाणी वगैरे भेटलं, तेच सगळं पोषक वातावरण भेटलं की या जेम्यूल्सपासून एक नवीन स्पॉन्ज तयार होतो. ठीक आहे, नवीन स्पॉन्जेस तयार झाले बघा, प्रत्येक जेम्यूल्सपासून नवीन स्पॉन्जेस, म्हणजे नवीन जीव तयार झाले की नाही? नवीन जीव म्हणजे काय? रिप्रोडक्शन झालं की नाही? पण हे रिप्रोडक्शन कसं झालं? जेम्यूल्समुळे झालं. आणि जेम्यूल्समुळे झालं म्हणजेच काय? हे सगळे कसे आहे? एसेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे बाळा. तसं बिलकुल सिंपल आपल्याला हे एसेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता इथेच थांबू, आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता आपल्याला शिकायचं आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शनची पुढची एक मेथड, ती आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन प्लांटमध्ये कशा प्रकारे होते ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊ बाळा.